आज आपण डायरेक्शन अँगल्स वेक्टर या टॉपिकमधील जो लहान पॉईंट आहे तो आपण बघूया. डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स याच्याबद्दल म्हणजे डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. आता याच्यामध्ये काही IMP पॉईंट्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्यातला पहिला पॉईंट बघा. इफ अल्फा बीटा गॅमा आर द अँगल्स मेड बाय ए लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ एक्स वाय झेड, म्हणजे थोडक्यात स्टँडर्ड अँगल्स असणार आहेत. कोणते? 3 अँगल्स आपण काय करणार आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस अशा 3 ॲक्सिस असणार स्पेसमध्ये. त्याच्यामध्ये ते 3 ॲक्सिस जे आहेत तिथं कसे असणार आहेत, 3 अँगल्स येणार आहेत पॉझिटिव्ह डायरेक्शन्स मध्ये, अल्फा बीटा आणि गॅमा. आणि एक्स ॲक्सिस बरोबर केलेला जो अँगल आहे तो अल्फा असणार, वाय ॲक्सिस बरोबर केलेला अँगल बीटा असणार आणि झेड ॲक्सिस बरोबर केलेला अँगल आहे तो गॅमा असणार आहे. कोणी एका लाईनने केलेला, बाय ए लाईन. देन इट्स डायरेक्शन कोसाइन्स आर. मग हे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसवरचे अल्फा बीटा गॅमा हे जे 3 अँगल्स आहेत या 3 अँगल्सनी डायरेक्शन कोसाइन्स कसे असणार आहेत त्याचे, कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा. आणि याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा काय आहेत हे अँगल्स म्हटलं इथं, म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं, डायरेक्शन अँगल्स असं म्हटलं जातं. मग त्यामुळं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला नंतर प्रूव्ह करायचा आहे. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आणि जर आपल्याला थेरम जर विचारला तर 3 मार्काला हा थेरम विचारू शकतात. या फॉर्म्युल्यावरचा तो कसा तयार करायचा मी तुम्हाला सांगेन. फक्त आता सध्या पॉईंट्स आपण रिमेंबर करूया. म्हणजे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पलसाठी वापरायचा आहे. नंतर दुसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट बघा. इफ LMN आर डायरेक्शन कोसाइन्स अँड ABC आर एनी रियल नंबर्स सच दॅट. म्हणजे LMN यांना काय म्हणतो आपण, डायरेक्शन कोसाइन्स. आणि ABC हे रियल नंबर्स आहेत पण यांना काय म्हणायचं, डायरेक्शन रेशोज. पण डायरेक्शन रेशोज कसे असणार आहेत, अशा पद्धतीनं असणार आहेत. L/A इज इक्वल टू M/B इज इक्वल टू N/C. म्हणजे हे जे 3 रियल नंबर्स आहेत हे थोडक्यात काय आहेत, डायरेक्शन रेशोज आहेत. पण रेशो कुणाकुणाचा असणार आहे, L/A इज इक्वल टू M/B इज इक्वल टू N/C. और त्यांना काय म्हटलं जातं, डायरेक्शन नंबर्स ऑफ दॅट लाईन. म्हणजे जी काही लाईन आहे त्याचे डायरेक्शन रेशोज म्हणा किंवा डायरेक्शन नंबर्स असं म्हटलं जातं. आता थर्ड पॉईंट आहे तो बघा. इफ ABC आर द डायरेक्शन रेशोज. ह्या ABCला आपण काय म्हणणार आहोत, डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन. देन इट्स डायरेक्शन कोसाइन्स आर. म्हणजे आपल्याला डायरेक्शन कोसाइन्सचा जो फॉर्म्युला आपण वापरलेला आहे लाईन अँड प्लेन ह्या टॉपिकमध्ये, लाईनमध्ये हा टॉपिक असेल किंवा प्लेन हा टॉपिक त्याच्यामध्ये वापरलेला आहे बघा डायरेक्शन कोसाइन्सचा फॉर्म्युला. L इज इक्वल टू प्लस मायनस A/√A² प्लस B² प्लस C². M इज इक्वल टू प्लस मायनस B/√A² प्लस B² प्लस C². आणि N इज इक्वल म्हणजे थोडक्यात N इज इक्वल टू प्लस मायनस C/√A² प्लस B² प्लस C². म्हणजे थोडक्यात आपण डायरेक्शन कोसाइन्स जर काढायचे असतील, ABC आपल्याला माहीत असेल तर आपण या फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. नंतर फोर्थ पॉईंट आहे तो बघा. इफ Px1y1z1 अँड Qx2y2z2. म्हणजे समजा तुम्हाला 2 पॉईंट्स दिले, x1y1z1 आणि x2y2z2. देन द डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन PQ. ही जी PQ लाईन असणार आहे आपण तयार करणार आहे त्याचे डायरेक्शन रेशोज कसे असणार आहेत, x2-x1, y2-y1, z2-z1. म्हणजे थोडक्यात A कसा असणार, x2-x1 असणार, B y2-y1 असणार आणि C असणार आहे तो z2-z1. आता 5वा पॉईंट बघा. इफ A' इज इक्वल टू, समजा हा A' हा वेक्टर आहे, A1i प्लस A2j प्लस A3k इज ए वेक्टर अलॉंग एनी लाईन. देन ह्या A1, A2, A3ला काय म्हणायचं, डायरेक्शन रेशोज. आपण लाईन या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे समजा पॅरलल वेक्टर B' असेल किंवा प्लेनमध्ये N' आहे, N' कोएफिशियंट्स आणि B' कोएफिशियंट्स यांना आपण काय म्हणत होतो तिथं, डायरेक्शन रेशोज असं म्हणत होतो. मग ते आपण ABCनं डिनोट करत होतो किंवा तेच जर आपण A1, A2, A3 जरी डिनोट केले तरी चालतात.
मग इथं काय म्हणलं A1 A2 A3ला काय म्हणायचं डायरेक्शन रेशोज म्हणायचं. आणि समजा ई कॅप एखादा युनिट व्हेक्टर असेल, ई कॅप हा युनिट व्हेक्टर असेल, समजा E1 I कॅप प्लस E2 J कॅप प्लस E3 K कॅप इज द युनिट व्हेक्टर अलॉंग एनी लाईन. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला युनिट व्हेक्टर असतो त्यावेळेला E1 E2 E3ला काय म्हटलं जातं डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन असं म्हटलं जातं. म्हणजे व्हेक्टर असेल लाईनवरचा तर त्या कोएफिशियंट्सना काय म्हणायचं डायरेक्शन रेशोज. आणि समजा एखादा युनिट व्हेक्टर असेल तर त्याचे कोएफिशियंट्स म्हणजेच काय असणार आहे E1 E2 E3 हे जे कोएफिशियंट्स आपण घेतलेले आहेत त्यांना म्हणायचं डायरेक्शन कोसाइन्स असं. इफ आता 7वा पॉईंट बघा, इफ L1 M1 N1 आणि L2 M2 म्हणजे 2 लाईन्स आपण कन्सिडर केल्या, त्या 2 लाईन्सचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. ते डायरेक्शन कोसाइन्स आपण काय गृहीत धरूया इथं L1 M1 N1 आणि L2 M2 N2. देन द ॲक्यूट अँगल थीटा जर आपल्याला काढायचा असेल तर फॉर्म्युला काय बघा, ॲक्यूट अँगल थीटाचा कॉस थीटा इज इक्वल टू मॉड्युलस. कारण काही वेळेला डायरेक्शन रेशो जर निगेटिव्ह आले म्हणून इथं काय केलेलं आहे मॉड्युलस साईन टाकलेलं आहे. L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 आणि कॉस थीटा म्हणजे आपल्याला थीटासुद्धा काढू शकतो. कॉस या बाजूला आणायचा, कॉस इनवर्स ऑफ जे काय आपल्याला मिळेल ती व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत. हे एक फॉर्म्युला आहे. जर 2 लाईन्सचे डायरेक्शन कोसाइन्स आपल्याला माहीत असतील तर आपण या फॉर्म्युल्यानुसार काय काढू शकतो ॲक्यूट अँगल थीटा हा जो आहे तो आपण काढू शकतो. आता राहिलेले काही पॉईंट्स बघा. 8वा पॉईंट आहे इफ A1 B1 C1 अँड A2 B2 C2 आर द डायरेक्शन रेशोज ऑफ 2 लाईन्स. म्हणजे 2 लाईन्सचे डायरेक्शन रेशोज दिलेले असतील तर त्यांच्यामधला ॲक्यूट अँगल थीटा जो आहे त्या लाईन्समधला तोही आपण काढू शकतो. फॉर्म्युला आहे कॉस थीटा इज इक्वल टू मॉड्युलस A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2. आपण अँगल काढण्यासाठी लाईन या टॉपिकमध्ये ॲक्यूट अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला वापरलेला आहे. तोच फॉर्म्युला थोडक्यात इथं आहे मॉड्युलस. न्यूमरेटरमध्ये अशा पद्धतीनं आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये काय थोडक्यात मॅग्निट्यूड आहेत. रूट A1 स्क्वेअर म्हणजे जे A1 B1 C1 हे वापरून रूटमध्ये A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर आणि दुसऱ्या रूटमध्ये A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन जे काय असेल म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरनुसार आपण कॉस थीटा काढू शकतो आणि त्याच्यावरनं आपण थीटा जो आहे तो काढू शकतो. 9वा पॉईंट काय आहे बघा, 2 लाईन्स विथ डायरेक्शन. आता हे जे 2 फॉर्म्युले आपण आता 7व्या आणि 8व्यामध्ये बघितले. 7व्यामध्ये फॉर्म्युला काय बघितला कॉस थीटा इज इक्वल टू मॉड्युलस L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 आणि इथं डायरेक्शन रेशोज वापरून हा फॉर्म्युला आहे कॉस थीटाचा. आता याच्यावरनं जर समजा 2 लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर आणि पॅरलल असतील तर असे 2 पॉईंट्स येणार आहेत. मग आपण 7वा जो फॉर्म्युला आहे कॉस थीटाचा डायरेक्शन कोसाइन्सच्या आधारे मग 2 लाईन्स म्हणजे समजा डायरेक्शन कोसाइन्स L1 M1 N1 असतील L2 M2 N2 असतील तर त्या 2 लाईन्स परपेंडिक्युलर कधी असणार आहेत ज्या वेळेला तिथं फॉर्म्युलामध्ये आहे बघा कॉस थीटा इज इक्वल टू मॉड्युलस. ते मॉड्युलसमधला जो फॉर्म्युला L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 याची ॲडिशन किती आली पाहिजे 0 असेल समजा तर अर्थातच त्या लाईन्स काय असणार परपेंडिक्युलर. म्हणजे थोडक्यात कॉस थीटा इज इक्वल टू 0 आला तर थीटा किती असणार आहे π/2 असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे थीटाची व्हॅल्यू π/2 असणार आहे कधी ज्यावेळेला कॉस थीटा काय असेल 0 असेल. आणि पॅरलल कधी असणार ज्यावेळेला L1 आणि L2 इक्वल असतील M1 M2 इक्वल असतील N1 N2 इक्वल असतील. हे झालं डायरेक्शन कोसाइन्स जर 2 लाईन्सचे असतील तर. आणि जर समजा डायरेक्शन रेशोज हा वरचा फॉर्म्युला आहे बघा याच्यामध्ये ज्यावेळेला हे न्यूमरेटर जे आहे हे न्यूमरेटर 0 येतं त्यावेळेला ते काय असणार परपेंडिक्युलर. कारण 0 अपॉन जी काही व्हॅल्यू असेल कॉस थीटा काय येणार 0 येणार म्हणजे मॉड्युलस ऑफ 0 इज इक्वल टू 0 त्यामुळे थीटा इज इक्वल टू π/2. म्हणजे थोडक्यात डायरेक्शन कोसाइन रेशोज जर आपल्याला माहीत असतील तर परपेंडिक्युलर कधी असणार आहे ज्यावेळेला हे न्यूमरेटर जे आहे ते 0 असेल आणि पॅरलल कधी असणार आहे ज्यावेळी त्यांचा रेशो जो आहे तो रेशो काय असणार आहे सेम असणार. म्हणजे थोडक्यात A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2. तुम्ही काय करा हे पॉईंट्स जे आहेत ते नंतर लिहून घ्या तुमच्या वेळेनुसार आणि हे जे फॉर्म्युले आहेत ते वापरून आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सोडवायचं आहे. पण त्याच्या आधी आपण जो फॉर्म्युला पहिला पॉईंटमध्ये आहे कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 तो फॉर्म्युला आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे.
ठीक आहे. बघा आता आपल्याला एक थेरम आहे या डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्समध्ये, म्हणजे 3D टॉपिक आहे तो इथं जॉईन केलेला आहे व्हेक्टरला. त्याच्यामधला हा थेरम आहे बघा. एकच थेरम आहे याच्यामध्ये. इफ L, M, N आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ ए लाईन देन प्रूव्ह दॅट. L, M, N जर डायरेक्शन कोसाइन्स असतील तर L² + M² + N² ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. और हाच क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो. इफ अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स ऑफ ए लाईन L देन प्रूव्ह दॅट, म्हणजे लाईन L आहे, हे काय डायरेक्शन कोसाइन नव्हे, आणि त्याचे जर डायरेक्शन अँगल्स असतील तर फॉर्म्युला आहे cos² अल्फा + cos² बीटा + cos² गॅमा = 1. 3 मार्काला आहे. समजा 4 मार्काला विचारला तर पुढे एखादा क्वेश्चन असा असू शकेल, हेन्स डिड्यूस दॅट sin² अल्फा + sin² बीटा + sin² गॅमा = 2. हे नंतर आपल्याला करायचं आहे. आता सध्या हाच फॉर्म्युला म्हणजेच हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे? प्रूव्ह दॅटसाठी विचारलेला असू शकतो. मग याचं जे प्रूफ आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता समजा ह्या फॉर्म्युल्यानुसार करू आणि नंतर L म्हणजे कॉस अल्फा, M म्हणजे कॉस बीटा, म्हणजे याच्यावरनं आपण हा फॉर्म्युला जो आहे तो तयार करू शकतो. ते नंतरचा भाग आहे. आता आपण काय करूया? हे लिहून घेऊया. लेट अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स मेड बाय ए लाईन. अल्फा बीटा गॅमा काय आपण घेतलेले आहेत? डायरेक्शन अँगल्स आहेत. ह्या लाईननं कुठं तयार केलेले आहेत? मेड बाय ए लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ, स्टँडर्ड अँगल्स आहेत, पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ X, Y अँड Z ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या तिन्ही ॲक्सिसला या लाईननं केलेले जे अँगल्स आहेत ते 3 आहेत अल्फा बीटा गॅमा. देअरफॉर L = cos अल्फा आपण मगाशी बघितले, M = cos बीटा आणि N = cos गॅमा. याचा वापर आपल्याला नंतर या थेरमच्या प्रूफमध्ये लागणार आहे. आता आपण काय करूया? लेट A' एक व्हेक्टर घेऊया. A1i + A2j + A3k. म्हणजे लाईन ज्या लाईननं हे 3 अँगल्स केलेले आहेत त्या लाईनवरचा एक व्हेक्टर आपण कन्सिडर करणार आहोत A'. ते अशा पद्धतीनं आहे. लेट A' बी एनी व्हेक्टर किंवा नॉन झिरो व्हेक्टर असणार आहे थोडक्यात. हा बी एनी नॉन झिरो व्हेक्टर म्हणूया आपण. नॉन झिरो व्हेक्टर अलॉंग द लाईन. एक व्हेक्टर आपण कन्सिडर केला. आणि I' आपल्याला माहिती आहे 3 ॲक्सिस असणार आहेत. X ॲक्सिस, Y ॲक्सिस आणि Z ॲक्सिस. ह्याच्या 3 ॲक्सिस असणार आहेत. ही X ॲक्सिस असेल, ही Y असेल, समजा ही Z असेल, हा ओरिजिन. या X ॲक्सिसवरचा युनिट व्हेक्टर घेणार आपण I', Y ॲक्सिसवरचा युनिट व्हेक्टर असणार आहे J' आणि Z ॲक्सिसवरचा युनिट व्हेक्टर असणार आहे तो K'. आता आपण सध्या I' व्हेक्टर लिहूया. लेट I' बी the unit vector along x axis. Therefore A' हा एक वेक्टर लाईनवरचा आणि I' हा वेक्टर यांचा डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्ट हा 2 प्रकारे लिहिता येतो. एक म्हणजे A' डॉट B' = AB cos θ, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आहे A' डॉट B' = A1b1 + A2b2 + A3b3. मग दोन्ही फॉर्म्युल्यानं आपल्याला हा डॉट प्रॉडक्ट जो आहे तो काढायचा आहे. मग A' डॉट I' मग हे आपण कसं लिहिणार? मॅग्निट्यूड ऑफ A' आपला फॉर्म्युला आहे की नाही. A' डॉट B' पहिला फॉर्म्युला वापरूया, AB cos θ. हा फॉर्म्युला जर वापरला आपण तर A म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ A', B म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ B' आणि cos θ. त्यानुसार मॅग्निट्यूड ऑफ A' इंटू मॅग्निट्यूड ऑफ B' इंटू काय येणार आहे? cos θ. मग X ॲक्सिस बरोबर जो अँगल केलेला आहे तो कोणता असणार आहे? अल्फा असणार. त्यामुळे cos अल्फा येणार. दॅट = याची मॅग्निट्यूड A असणार, याची मॅग्निट्यूड B असणार आहे. सॉरी B' नाही, B' आपण म्हणजेच आपण काय लिहिणार? I'. हा I' लिहिणार आपण. I' हा युनिट व्हेक्टर आहे. युनिट व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? 1 असते. म्हणजे A × 1 × cos अल्फा.
दॅट इज इक्वल टू ए कॉस अल्फा. आपल्याला माहिती आहे युनिट व्हेक्टर, कोणत्याही युनिट व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असते, ऑलवेज 1. त्यामुळं आपण अशा पद्धतीने एक तयार केलं आपण. हे एक झालं. आता त्याचबरोबर दुसरा फॉर्म्युला वापरू आपण. ए बार डॉट बी बारचा जो फॉर्म्युला आहे A1B1 प्लस A2B2 प्लस A3B3, हा फॉर्म्युला जो आहे तो आपण इथं वापरूया. मग या फॉर्म्युल्यानुसार काय मिळणार आहे बघा आपल्याला, ए बार डॉट आय कॅप म्हणूया आपण. ए बार डॉट आय कॅप इज इक्वल टू ए बार वेक्टर काय आहे इथं लिहिलं आहे बघा, A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप डॉट हा आय कॅप वेक्टर असणार. आता आय कॅप वेक्टर आहे म्हणजे इथं कोऑर्डिनेट्स कसे असणार, एक्स ॲक्सिसवरचा जो पॉईंट असेल समजा तर त्याचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत कसे 1 0 0. फक्त आय कॅप आहे त्यामुळं जे कॅप आणि के कॅपचे कोएफिशियंट्स काय राहणार आहेत तिथं 0 0 राहणार. त्यामुळे हे जे कोऑर्डिनेट्स इथं जे असणार आहेत ते कसे असणार 1 0 0. मग त्यानुसार हे कसे येणार आहे बघा, A1 इंटू 1 आय कॅपचा कोएफिशियंट लिहिला प्लस A2 इंटू जे कॅप नाही आहे त्यानुसार काय लिहिणार आपण 0 प्लस A3 इंटू काय येणार आहे के कॅप पण नाही आहे इथं त्यानुसार त्याचं किती येणार आहे 0 येणार. म्हणजे आपल्याला किती मिळालं A1. आणि या दोन्हीनुसार हे दोन्ही सेम आहे इकडचा भाग त्यामुळे A1 इज इक्वल टू आपल्याला पहिला एक इक्वेशन काय मिळणार आहे, देअरफॉर A1 इज इक्वल टू ए कॉस अल्फा, कॉल दिस ॲज 1. असेच आपल्याला आपण अजून एक इक्वेशन तयार करूया. म्हणजे आय कॅप वेक्टर एक्स ॲक्सिसवरचा घेतला, आता जे कॅप वेक्टर वाय ॲक्सिसवरचा घेऊया. मग या दोन्हीनं आपण हे दोन जर तयार झाले या दोन्हींचे तर तिसरा सिमिलरली म्हणून डायरेक्ट लिहूया आपण. आता B1 इज इक्वल टू आपल्याला काय मिळते का फॉर्म्युला तो बघूया. मग त्यानुसार आता काय लिहिणार बघा, वरती लिहिलेल्या पद्धतीनं लेट आय कॅप बी एनी वेक्टर बी, हे राहिलेलं तेच असणार, हे ए बार सेम असणार. फक्त इथं कसं असणार आहे, लेट जे कॅप हा वेक्टर घेऊया युनिट वेक्टर. म्हणजे कसं लिहिणार आता आपण, लेट जे कॅप बी द युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवरचा जे कॅप वेक्टर घेतला. मग याचे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत 0 1 0 असे कोऑर्डिनेट्स असणार आहेत. मग आता आपण जसं पहिल्यांदा डॉट प्रॉडक्ट काय काढला, ए बार डॉट आय कॅप काढला. आता आपल्याला डॉट प्रॉडक्ट काय काढायचं आहे, देअरफॉर ए बार डॉट जे कॅप. दोन फॉर्म्युले आहेत आपले ए बार डॉट बी बारचे, या दोन्हीनं काढायचं तसंच. मग पहिला फॉर्म्युला कसा येणार, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप इंटू कॉस. आता अँगल वाय ॲक्सिसवरचा काय येणार, कॉस बीटा. मग हे लिहिलं, दॅट इज इक्वल टू ए बारची मॅग्निट्यूड ए बारची मॅग्निट्यूड येणार ए, जे कॅपची म्हणजे युनिट व्हेक्टर आहे, युनिट व्हेक्टरची मॅग्निट्यूड किती असणार 1 इंटू काय येणार कॉस बीटा. दॅट इज देअरफॉर किंवा दॅट इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला ए कॉस बीटा. हे एक झालं. आता अजून एक काढूया आपण, ए बार डॉट अल्सो ए बार डॉट जे कॅप काढू इज इक्वल टू आपला दुसरा फॉर्म्युला आता A1B1 प्लस A2B2. ए बार काय आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप आणि डॉट काय लिहिणार आपण जे कॅप. आता जे कॅपचे कोएफिशियंट्स काय असणार 1 0 1 0. मग किती येते बघा, हे A1 इथला कोएफिशियंट आणि इथला आय कॅपचा कोएफिशियंट 0 प्लस A2 आणि इथला जे कॅपचा कोएफिशियंट असणार 1 प्लस A3 के कॅपचा कोएफिशियंट असणार आहे इथला 0. म्हणजेच किती राहणार इथं A2. आपल्याला अजून एक इक्वेशन मिळतं, देअरफॉर खाली लिहिते वाटल्यास मी आता इथं वर इथे एक लिहूया आपण, A2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, हे A2 आणि हे ए कॉस बीटा. म्हणजे A2 इज इक्वल टू ए कॉस बीटा हे दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. या इक्वेशनला आपण 2 म्हणणार आहे. मग या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करून घेतले, 2 इक्वेशन्स तयार करून घेतले. हे पहिलं A1 इज इक्वल टू ए कॉस अल्फा आणि हे दुसरं A2 इज इक्वल टू ए कॉस बीटा. ठीक आहे. आता आपण तिसरं इक्वेशन जे आहे ते तयार करूया. तिसरं इक्वेशन तयार करण्याची गरज नाही, सिमिलरली म्हणूया. सिमिलरली के कॅप इज द युनिट व्हेक्टर, आपण नुसतं लिहूया इथं,
इज द युनिट व्हेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. आणि त्यानुसार काय येणार, देअरफॉर A3 इज इक्वल टू A3 येणार इज इक्वल टू काय येणार, A cos गॅमा. याला 3 म्हणणार आहे. आता ह्या 1 2 3 म्हणजे A1 इज इक्वल टू A cos अल्फा, B1 A2 इज इक्वल टू A cos बीटा, A3 इज इक्वल टू A cos गॅमा. याचा वापर करून आपण काय करणार आहे, इक्वेशन 1 आणि 2 आणि 3 वरून खाली म्हणूया देअरफॉर फ्रॉम इक्वेशन्स 1 2 अँड 3 1 2 आणि 3 वरून आपण काय करूया, आपण वर्ग करूया. म्हणजे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर करूया. दॅट इज इक्वल टू आपल्याला काय मिळते बघूया. दॅट इज इक्वल टू A स्क्वेअर. आता A1 म्हणजे A cos अल्फा म्हणजे A स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस A स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा प्लस A स्क्वेअर कॉस स्क्वेअर गॅमा. याच्यामधलं आपण काय करूया, A स्क्वेअर कॉमन काढू. मग A स्क्वेअर कॉमन जर काढला आपण तर आपल्याला काय मिळणार आहे, इथं वर आतमध्ये A कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा हे मिळालेलं आहे. मग आता इथं कॉस स्क्वेअर अल्फा आपलं हे तसंच ठेवूया आपण. आता हे बघूया इकडचा भाग. इकडं काय आले, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. देअरफॉर मग आपण काय करूया इथं, आता बघा आता आपल्याला एक माहिती आहे, आपण कंसामध्ये लिहून घेऊया वाटल्यास. ए बारची मॅग्निट्यूड, ए बार व्हेक्टर काय आहे, सिन्स इथं लिहूया असं वाटल्यास. ए बार व्हेक्टर काय आहे, A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप हा आहे. मग याची मॅग्निट्यूड काय असणार आहे बघा. मॅग्निट्यूड ऑफ ए बार दॅट इज इक्वल टू ए म्हणजे स्क्वेअर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर असणार. मग आपण या फॉर्म्युल्यानुसार आता हे स्क्वेअर रूट आहे, इथं कसं आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर म्हणजेच थोडक्यात काय येणार आहे, A स्क्वेअर लिहिणार आपण. इथं कंसामध्ये लिहिलेलं आहे आपण. हा A असेल तर असं आहे, तर हे कसं असणार A स्क्वेअर इज इक्वल टू इकडचं आहे तसंच A स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा. मग A स्क्वेअरला A स्क्वेअर कॅन्सल झालं आणि आपल्याला पहिला जो फॉर्म्युला आहे तो आपला तयार मिळाला बघा. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. हा मेन फॉर्म्युला आहे तो तयार झाला. आणि समजा आपल्याला LMN या पद्धतीने लिहायचं असेल तर देअरफॉर काय येणार, सिन्स आपण म्हणूया सिन्स L इज इक्वल टू कॉस अल्फा, M इज इक्वल टू कॉस बीटा आणि N इज इक्वल टू कॉस गॅमा असं असेल तर आपण कसं लिहिणार आहे बघा. हे देअरफॉर कॉस स्क्वेअर अल्फा कसं लिहिणार, L स्क्वेअर प्लस हे M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. एवढं फक्त आपल्याला एक्स्ट्रा लिहावं लागेल. जर पहिल्या पद्धतीनं 2 प्रकारे विचारला जाऊ शकतो हा थिरम. त्यामुळं असा विचारला तर असा लिहा, असा विचारला तर पुढं फक्त एक्स्ट्रा वाढवा एवढंच. हे झालं आपलं तयार. आता आपल्याला काय एक क्वेश्चन विचारला आहे बघा इथं. डिड्यूस दॅट साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 2. मग याच्यातलं LHS लिहूया. LHS काय, साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. साइन स्क्वेअर अल्फाचा फॉर्म्युला आपण कसा लिहिणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस साइन स्क्वेअर बीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा प्लस 1 मायनस कॉस स्क्वेअर गॅमा. आपले ट्रिग्नॉमेट्रिकचा जो फॉर्म्युला आहे तो वापरला. मग याच्यामधलं कसं येणार बघा, 1 प्लस 1 प्लस 1 किती येणार 3. हे मायनस साईन कॉमन काढलं, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा. हे बघा साइन स्क्वेअर अल्फा हे लिहिलं, साइन स्क्वेअर अल्फाचा फॉर्म्युला लिहिला, साइन स्क्वेअर बीटाचा लिहिला, साइन स्क्वेअर गॅमाचा लिहिला आणि हे 1 प्लस 1 प्लस 1 3 आलं आणि हे मायनस साईन या तिन्हीमधनं कॉमन काढलं आतमध्ये. अशा पद्धतीने इक्वेशन आपल्याला मिळालं. आणि वरच्या ह्याच्यानुसार याची व्हॅल्यू किती असते, 1 असते. म्हणजेच किती येणार 3 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 2 दॅट इज इक्वल टू RHS. आणि त्यानुसार आपण कसं लिहिणार आहे, देअरफॉर साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 सेपरेट इज इक्वल टू 2.
हे आपल्याला उत्तर मिळालं. सेपरेटसुद्धा तुम्हाला हे अशा पद्धतीने विचारू शकतील. समजा असंच विचारलं, साइन स्क्वेअर अल्फा प्लस फाइंड साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ असं जर विचारलं 1 मार्काला, तर तुम्ही लिहू शकता डायरेक्ट हे फॉर्म्युले लिहा, 3 मायनस लिहा, हे लिहा आणि कंसामध्ये वाटल्यास पुढे म्हणा सिन्स कॉस स्क्वेअर अल्फा फॉर्म्युलाच आहे ना तो, हा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू काय असतं 1 असतं. आणि त्यानुसार आपण काय लिहिणार इज इक्वल टू 2 दॅट इज इक्वल टू RHS. या पद्धतीनं आपला हा जो थेरम आहे आणि एक हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे हे आपलं काय झालं इथं पूर्ण झालं. नेक्स्ट टाइम आपण एक्झाम्पल जे आहेत ती सुरू करू.